नमस्कार, मी रुपाली रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण रक्षाबंधन स्पेशल मूग डाळीचा हलवा बनवणार आहोत। हलवा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बनवायला शिकवणार आहे। अगदी 1 वाटीपासून तुम्ही कितीही मोठ्या क्वांटिटीमध्ये हा हलवा बनवू शकाल असं प्रमाण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। मूग डाळ हलवा बनवण्यासाठी आपण इथे 250 ग्रॅम मुगाची डाळ 5 ते 6 तास छान पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती। तिला आपण एका चाळणीमध्ये काढलेली आहे, त्याच्यातलं सर्व पाणी आपण काढून घेतलेलं आहे। जेवढी आपण मूग डाळ घेतलेली आहे तेवढ्याच प्रमाणात आपण साखर घेतलेली आहे। म्हणजे 250 ग्रॅम आपण मूग डाळ घेतली तर 250 ग्रॅम साखर घेतलेली आहे। तेवढ्याच प्रमाणात आपण साजूक तूप घेतलेलं आहे आणि त्याच्या निम्म्या प्रमाणात आपण खवा घेतलेला आहे आणि 2 ते 3 चमचे आपण इथे बारीक रवा घेतलेला आहे। हे प्रमाण अगदी योग्य आहे। ह्या प्रमाणात अगदी तुम्ही कितीही मोठ्या प्रमाणात मुगाचा हलवा बनवू शकता। मूग डाळ आहे ती आपण पाण्यामधून सर्व काढलेली आहे, त्यातलं पाणी आहे ते सर्व काढून घेतलेलं आहे। ही मूग डाळ आपण मिक्सरमधून अगदी जाडसर वाटून घ्यायची आहे। लक्षात ठेवायचे बारीक करायची नाहीये, जाडसर रवाळ ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात ठेवायचा नाहीये। आता आपण सुरुवातीला साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत। त्यासाठी आपण जी साखर घेतलेली आहे ती एका भांड्यामध्ये टाकलेली आहे आणि ज्याच भांड्याने आपण साखर घेतलेली आहे त्याच भांड्याने मोजून दुप्पट आपण पाणी घेतलेलं आहे। आपल्याला जो साखरेचा पाक बनवायचा आहे तो जास्त कडक बनवायचा नाहीये, फक्त साखर विरघळेपर्यंत आणि पाकाला एक उकळी येईपर्यंतच आपल्याला हा पाक छान उकळून द्यायचा आहे। पाकातली साखर आहे ती पूर्णपणे विरघळलेली आहे, पाकाला उकळी आलेली आहे, आपला पाक तयार झालेला आहे। आता झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊयात। लक्षात ठेवायचे जाडसरच ठेवायची, रवाळ ठेवायची आहे। आता एका कढईमध्ये आपण जे साजूक तूप घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे। तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जो रवा घेतलेला आहे तो टाकायचा आहे। रवा अगदी हलकासा भाजून घ्यायचा आहे। रवा थोडासा हलकासा भाजून झाला की त्याच्यामध्ये आपण जी मुगाची डाळ वाटून घेतलेली आहे ती टाकायची आहे। गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे। मंद फ्लेम केल्यानंतर आपण ही मूग डाळ तुपामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। मुगाच्या डाळीच्या आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीयेत, अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। मुगाच्या डाळीचा हलवा बनवताना एक महत्त्वाची काळजी घ्यायची की जी मुगाची डाळ आपण तुपामध्ये भाजून घेतो ती अगदी छान खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजायची असते। गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची असते, फुल गॅसवर आपल्याला ही मूग डाळ भाजून घ्यायची नसते। हलवा चविष्ट होण्यासाठी हेच महत्त्वाचं आहे की आपल्याला डाळ आहे ती छान भाजून घ्यावी लागते। 15 मिनिटं झालेली आहे, तुम्हाला दिसत असेल डाळीचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे, त्याचा जो पाण्याचा अंश आहे तो निघून जायला लागलेला आहे। अगदी मोकळी ही डाळ व्हायला लागलेली आहे, पूर्णपणे ड्राय व्हायला लागलेली आहे। 20 ते 25 मिनिटं आता झालेली आहेत। आपण हे सर्व मिश्रण हलवतोय। एकसारखं मिश्रण हलवायचं आहे। 30 ते 35 मिनिटं झालेली आहेत। आपण हे मिश्रण छान हलवतोय। तुम्हाला दिसत असेल की पूर्णपणे आता हे मिश्रण ड्राय झालेलं आहे। अगदी सोनेरी लाल होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। हलवा चविष्ट होण्यासाठी आपल्याला हे मिश्रण छान भाजावंच लागतं, तरच हलवा चविष्ट लागतो। तेवढी मेहनत आपल्याला करावी लागते। सोनेरी लाल होईपर्यंत हे मिश्रण छान आपण भाजून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण खवा घालणार आहोत। खवा पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण खवा घातल्यामुळे मूग डाळ हलव्याचा जो उग्र वास असतो तो कमी होतो, हलवा चविष्ट लागतो, म्हणून आपण खवा वापरलेला आहे। खवा पण 2 ते 3 मिनिटं आपण ह्या मिश्रणामध्ये छान भाजून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण जो पाक तयार करून ठेवलेला होता तो टाकायचा आहे। पाक आपला गरम पाहिजे, गार झालेला नाही पाहिजे। पाक घातल्यानंतर व्यवस्थित मिश्रण हलवून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालायचं आहे। कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर त्या पदार्थाला चव येते। वेलची पूड घालूयात। अगदी व्यवस्थित सर्व मिक्स करून गॅसची फ्लेम बंद करून अगदी 5 मिनिटं छान वाफ येऊन देऊयात। 5 मिनिटं झालेली आहेत। आपला हलवा तयार झालेला आहे। अगदी छान दाणेदार, मऊ, लुसलुशीत
आणि रसरशीत असा आपला हलवा तुम्हाला दिसतोय. वरून थोडंसं साजूक तूप घालायचं आहे, 2 ते 3 चमचे. थोडेसे आपण ड्रायफ्रूट वापरायचे, त्याच्यामध्ये पिस्ते आणि मी बदाम वापरलेले आहेत. अशा प्रकारे आपला हलवा तयार झालेला आहे. नक्की हा रक्षाबंधनला ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की कसा झाला. मागचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान नवनवीन रेसिपी घेऊन.